हे मस्त असा आपला हा चण्याच्या डाळीचा डाळ कांदा तयार झाला. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज चण्याच्या डाळीचा डाळ कांदा करणार आहे. डाळ घेतली बघा, एक अर्धी वाटी, भरून नाही घेतली, भिजून जास्त होईल ना, आधी भिजत घालायला लागेल. तर मी भिजत घालून ठेवते. चांगले 2 तास तरी भिजायला पाहिजे. भिजल्यावर मग दाखवते तुम्हाला. आज चण्याच्या डाळीचा डाळ कांदा करणार आहे. भिजू देते चांगली. डाळ बघा चांगली भिजली. चण्याची डाळ भिजत घातलेली होती ती डाळ कांदा करण्यासाठी. हे बघा, कांदा घेतला एक चिरून मी, कोथिंबीर, कढीपत्ता, टोमॅटो घेतला एक छोटा. डाळ कांदा करते आपण जसं मुगाच्या डाळीचा, मसुराच्या डाळीचा, मटकीच्या डाळीचा डाळ कांदा करतो, तसाच हा चण्याच्या डाळीचा डाळ कांदा करते मी आज. जिरं मोहरी घालते. थोडा लसूण चेचलेला टाकते. कधी कधी भाजीला काही नसलं तर काय हरकत नाही असा डाळ कांदा करायला. म्हटलं चला डाळ कांदाच करूया. टोमॅटो घातला. आता ह्यात मी हा बघा माझा कांदा लसूण मसाला आहे घरात केलेला, तो घातला. हळद घालते. हा चमचाभर माझा वाटण आहे माझं, ते कांदा लसूण खोबरं वाटलेलं असतं ते. थोडंसं घातलं, नाही घातलं तरी चालतं. कांदा लसूण मसाला घातला आहे मी, पण थोडंसं चमचाभर हे वाटण पण घातलं. छान सुगंध येतो आहे बघा कांदा लसूण मसाल्याचा. त्यात आता मी डाळ घालते. कोथिंबीर घालते थोडी. आता आपल्याला सुक्का करायचं आहे का थोडासा लपटापा करायचा आहे तसं पाणी घालायचं. मीठ घालते. पाणी घालते आता. खूप पातळ पण नाही करायचं आहे मला. डाळ शिजेल असं पाणी घालायला लागतं. शिजू देते नंतर. शिजले का बघते. डाळ भिजलेली असल्यामुळं डाळ शिजते लवकर. शिजले डाळ चांगली. 1-2 मिनटं राहू देते अजून. हे बघ कशी वाटली आज आजची भाजी आपल्याला चण्याच्या डाळीचा डाळ कांदा. कमेंट करून सांगा तुम्ही करता का. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील.